नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर 8 ऑक्टोबरला कंबाईनची म्हणजे ग्रुप बीची परीक्षा येणार आहे आणि सध्या सर्व पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत. काही विद्यार्थी मुख्य परीक्षेला आहेत, परंतु जे विद्यार्थी कुठल्याच मुख्य परीक्षेला नाहीत त्यांच्यापुढे मात्र 8 ऑक्टोबरची कंबाईनची परीक्षा आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा असला पाहिजे आणि आपल्या चुका काय होतात आणि कशामुळे आपण बाहेर पडतोय, ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना, जाणीव आणि या गोष्टींवरती मार्गदर्शन मिळावं यासाठी आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत लोकसेवा अकॅडमीचे संचालक आणि जे पुस्तकं पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेत असे लोकसेवा पब्लिकेशनचे लेखक माननीय श्री अप्पा हातनुरे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. थँक्यू. खरं तर अप्पा सरांना कंबाईनचे गुरु म्हणून ओळखलं जातं. ग्रुप सी असेल किंवा ग्रुप बी असेल, त्याचे लाखो विद्यार्थी त्यांना ऐकतात, त्यांच्याकडे शिकतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आतुर असतात. लोकसेवा अकॅडमीवरती ते मार्गदर्शन करत असतातच, परंतु वास्तव कट्ट्याचे जे काही प्रेक्षक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना देखील अप्पा सरांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून खरं तर आज अप्पा सरांना आपण वास्तव कट्ट्यावरती बोलवले. सर, तुम्ही ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल याच्यामध्ये एकदम तडकाफडकी आपण असंच म्हणूयात, एकदम तळमळीने शिकवत असतात, मोठ्या आवाजात शिकवत असतात. तुमची एक शिकवण्याची शैली वेगळीच आहे. नेमकं आता विद्यार्थ्यांनी खरं तर तुमचे ज्यावेळेस विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतात त्यावेळेस कदाचित काही विद्यार्थी घाबरत देखील असतील आणि आदरार्थी घाबरणं म्हणता येईल त्याला. आता 8 ऑक्टोबरला जी परीक्षा आहे, विद्यार्थ्यांपुढे काहीच नाही, 8 ऑक्टोबरची परीक्षा सोडता. अशा विद्यार्थ्यांनी नेमक्या 8 ऑक्टोबरची तयारी काय केली पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी कंबाईनची परीक्षेची तयारी केली पाहिजे? म्हणजे तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणायचं आहे का जुन्या विद्यार्थ्यांसाठी? आता जर आपण विचार केला तर नवीन विद्यार्थी पण याच्यासाठी असणार आहेत आणि जे विद्यार्थी आता मागच्या पूर्वपरीक्षा दिलेत परंतु कुठल्याच मेन्सला नाहीत, हे विद्यार्थी देखील ती परीक्षा देणार आहेत. असं एकंदरीत नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी 2 पार्ट करून सांगितलं तुम्ही तरी चालेल. तर किरण सर, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. प्रथमतः मी किरण सरांचं वास्तव कट्ट्यावर मला बोलवल्याबद्दल मी किरण सरांचं मनापासून आभार मानतो. आणि सर, या ज्या परीक्षामध्ये आहे 8 ऑक्टोबरला जी परीक्षा आहे आणि तुम्ही जे म्हणताय की तुम्ही थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये बोलतायत, बरोबर, तर माझा हा आवाजच आहे. ओके, तर विद्यार्थी जर झोपलेला असेल तरी तो जागा होतो, हे तुम्हाला मी निश्चिंत सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आवाज मोठा आहे का लहान आहे ते विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत म्हणजे मनामध्ये कशा प्रकारे बिंबवतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते मी सर मनापासून पूर्णतः विद्यार्थ्यांना मी कुठल्याही प्रकारचं कॉमेडी न करता विद्यार्थ्याचा कुठलाही क्षण, 1 मिनिट देखील विद्यार्थ्यांचा कधीही वाया जाऊ नये यासाठी मी प्रत्येक क्षण विद्यार्थ्यांनी किती सिरियसली बघावं यासाठी मी हे करत असतो. मी प्रथम तुम्हाला त्या गोष्टीचं जे तुम्ही विचारलात की तुम्ही का जोरात बोलतायत, ओके, तर हे जोरात बोलणं नसतंय, ॲक्च्युली हे माझी तळमळ असते, हे मला तुम्हाला पहिलं स्पष्टीकरण देतो. ओके, तर तुम्हाला क्रॉस केलं असं वाटत असेल तर मी थोडं मनापासून माफी मागतो. मला थोडंसं स्पष्ट बोलण्याची सवय आहे. तर आता सर, जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी, मी प्रथम प्राधान्यानं नवीन विद्यार्थ्याबद्दल बोलतो. तर नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? प्रथम नवीन विद्यार्थ्यांनी अनेकांचं ऐकणं सोडलं पाहिजे. बरोबर. तुमचा कुठलाही एक गुरु ठेवा, 1000 गुरु ठेवून चालणार नाही, पहिले एक सांगतो. आणि दुसरी गोष्ट, डिरेक्ट रेफरन्स बुकवर येऊ नका. प्रथम तुम्ही पहिलं स्टेट बोर्ड कंप्लीट करा. तुम्हाला स्टेट बोर्ड वाचताना असं वाटतंय की मला आता स्टेट बोर्ड सगळे माहिती आहेत, मी 1ली 2री पासून सगळं वाचलेलं आहे आणि मला 10वी माझी 12वी झालेलं आहे, मला सगळं माहिती आहे, आणि वाचताना वाटतं की याच्यामधलं काय प्रश्न येणार नाही आणि याला बाजूला लगेच ते पुस्तकं आणलेली असतात आणि आणलेली पुस्तकं तो बाजूला ठेवतो आणि डिरेक्टली सर तो आपल्या रेफरन्स बुकवर येतो. त्याला वाटतं की रेफरन्स बुकमध्ये खूप काही खायला मिळतं, जसं भात खाल्ल्यानंतर ते काय भूक जास्त काळ राहत नाही. ओके, म्हणजे तुम्ही ते वाचलेलं जास्त काळ काय तुम्हाला लक्षात राहत नाही, लक्षात येत नाही. त्यामुळं प्रथम नवीन विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड रेफर केले पाहिजे. आणि स्टेट बोर्ड करताना कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, तुम्हाला सगळं जॉग्राफी पण सांगतो मी, जॉग्राफी महाराष्ट्रावर सर 15 प्रश्न येतात ॲक्च्युली. तर जॉग्राफीवर 15 प्रश्न, महाराष्ट्रावर जवळजवळ 9 ते 10 प्रश्न येतात. उरलेली 4 ते 5 प्रश्न भारतावर येतात आणि ती भारताच्या फिजिकल जॉग्राफीवर येतात. ती सरळ सरळ कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. ती नवीन विद्यार्थी असो, जुना विद्यार्थी असो, 7वी ते 12वीचे स्टेट बोर्ड करणं गरजेचं आहे, याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही.
आणि मग महाराष्ट्रासाठी काय केलं पाहिजे मी निश्चिंत तुम्हाला सांगेल नंतर. ओके, तर नवीन विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड एवढी जॉग्राफीची ही केली पाहिजे. हिस्ट्रीचं 8वी 9वी नवीन पुस्तक आणि 11वीचं जुनं पुस्तक केलं पाहिजे, ओल्ड, दॅट्स इट. याच्या पलीकडे स्टेट बोर्ड जुना असो नवीन असो विद्यार्थी त्यांनी वेगळं करण्याची गरज नाही. ओके, ज्यांचं जुना विद्यार्थी ज्याचं रिव्हिजन झालेलं नाही, धूळ पडलेले अशांसाठी बोलतो. ओके, आणि तिसरी गोष्ट सायन्सला केवळ आणि केवळ स्टेट बोर्ड केले पाहिजे. ज्याचे स्टेट बोर्ड आणि स्टेट बोर्ड वाचताना सर सायन्सचे स्टेट बोर्ड वाचताना बरीच पोरं आहेत, किती वेळेसही सांगा, जर मी सांगितलं की 7वी पासून 10वी पर्यंत स्टेट बोर्ड वाच बाबा, ते काय करतंय 7वीचं स्टेट बोर्ड घेते, पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत 7वीचं पुस्तक वाचून काढते. सायन्स अशा प्रकारे वाचल्यानंतर लक्षात राहत नाही, खोपडीत बसत नाही. मग सायन्स कसं वाचलं पाहिजे तुम्हाला प्रश्न पडला असेल निश्चित, आणि अनेकांना देखील प्रश्न पडला असेल. तर सायन्सला लक्षात घ्या मित्रांनो, बायोवर जास्त प्रश्न असतात कंबाईनला, आणि बायोमध्ये त्यातल्या त्यात ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, डिसीज अँड न्यूट्रिशन, सर या 4 टॉपिकवर आयोग कंपल्सरी फोकस करतो. बरोबर. ओके, ते मग रोग असला तर प्राण्यांचा असतील, वनस्पतीवर पडणारे वेगवेगळे रोग असतील. ओके, तर हे टॉपिक जेव्हा तुम्ही प्राण्याचं वर्गीकरण करता, 7वी मधला प्राण्याचं वर्गीकरण, 8वी मधला, 9वी मधला, 10वी मधला, असं करत तुम्हाला 7वी पासून 10वी पर्यंत स्टेट बोर्ड रेफर केलं पाहिजे. स्टेट बोर्ड तुम्ही अशा पद्धतीने वाचलं, एक टॉपिक वाईज रीड केलं पाहिजे, इयर वाईज नाही. म्हणजे याचा अर्थ कळाला असेल, सायन्स 7वी ते 10वी रेफर करायचं आहे, ती नवा असो जुना विद्यार्थी असो. त्यानंतर पॉलिटी कंपल्सरी वाचा म्हणत नाही मी सर, पॉलिटी नाही वाचलात तरी तुम्ही, पण वाचलात तर बेस्ट असेल. 7वी पासून 12वी पर्यंत वाचलं पाहिजे. ओके, कुठले पॉलिटी स्टेट बोर्डच म्हणतोय मी, कुठलंही NCERT हा शब्द वापरला नाही, गरज नाही. ओके, इवन राज्यसेवेसाठी गरज आहे पण इकडे गरज नाही. बरोबर. दुसरी गोष्ट राहिला तुमचा विषय कुठला, इकॉनॉमिक्स. 9वी पासून 11वी करा, 12वीचं वाचायची गरज नाही, डायरेक्ट 11वी वाचला तरी चालेल, नाही वाचला तरी इकॉनॉमिक्सला गरज नाही. कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हिस्ट्री सांगितलंय, जॉग्राफी सांगितलंय, पॉलिटी सांगितलंय, इकॉनॉमिक्स सांगितले, सायन्स सांगितले सर. स्टेट बोर्ड ओके, नवीन असो जुन्या विद्यार्थी असो असं रेफर केलं पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर मग रेफरन्स बुक्स यूज केले पाहिजे. आणि जे तुम्ही रेफरन्स बुक तुमच्या जेवढ्या आधी लोकांनी सांगितलेलं आहे, ज्यांना तुम्ही गुरु मानताय आणि मला मानत असाल तर निश्चिंत मी सांगितलेले व्हिडिओ आहेतच, तर कोणती रेफर केली पाहिजे मी ते सांगितलेलंच आहे, ते रेफर करू शकतात. मग ते जुना विद्यार्थी असो नवीन विद्यार्थी असो, पण जुन्या विद्यार्थ्यांनी पहिलं रेफरन्स बुक डिरेक्टली वाचावं, क्वेश्चन न वाचता. पहिली रिडिंग जरी वाया गेल्यासारखी वाटली तरी पहिलं डायरेक्ट, कारण जुन्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन वाचूनच टॉपिक वाचावा. बरोबर. नवीन विद्यार्थ्यांना त्याला डायरेक्ट क्वेश्चन वाचले तर त्याला वाटेल की यार MPSC सोडावा आता, बरोबर, कारण MPSCचे प्रश्न हार्ड असतात. तर सुरुवातीला त्यांनी पूर्ण टॉपिक वाचून घ्यावा. बरं. समजा उदाहरणार्थ पॉलिटी वाचतोय तर घटना निर्मिती हा टॉपिक वाचतोय, अख्खा टॉपिक वाचला पाहिजे, त्यांनी पूर्ण वाचलं पाहिजे. आणि त्यानंतर पूर्ण पॉलिटी वाचायची गरज नाही नवीन विद्यार्थ्यांनी, फक्त घटना निर्मिती वाचलं पाहिजे. आणि वाचून त्यानंतर मग क्वेश्चन वाचले पाहिजे. क्वेश्चन वाचल्यानंतर त्याला कळेल की क्वेश्चन वाचल्यानंतर कळतंय की अरे कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहे. मग जेव्हा दुसरी रिडिंग करेल नवीन विद्यार्थी, त्यावेळेस तो जे प्रश्न आलेले तेवढेच पॉईंट तो कॅच करेल. बरोबर. अशा पद्धतीने गेलं पाहिजे. आणि जुन्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन, टॉपिक, क्वेश्चन आणि आयोगाच्या क्वेश्चन शिवाय एकही कुठल्याही प्रकारचं सराव पेपर रेफर केलं नाही पाहिजे. सराव पेपर केवळ आणि केवळ तुमच्या टाइम मॅनेजमेंटसाठी केलं पाहिजे सर. ओके, असं नवीन विद्यार्थी असो जुना विद्यार्थी असो या मार्गाने गेलं पाहिजे. बरोबर. पण आता तुम्ही म्हणताय की फक्त सराव पेपर टाइम मॅनेजमेंटसाठी, मग सराव पेपर हे परीक्षेच्या पूर्वी केले पाहिजेत की म्हणजे अभ्यास चालू असताना सराव पेपर वाचले पाहिजेत किंवा सोडवले पाहिजेत? ऍक्च्युली जेव्हा तुमचा ज्या विषयाचा अभ्यास चालू आहे तो सब्जेक्ट वाईज असतील तर त्याच वेळेस सोडवा. आणि मी तर म्हणतोय परीक्षेसमोर 8 ते 10 दिवस तुम्ही कुठलाही सराव पेपर सोडवू नये. त्यामुळे तुमचं काय होतंय की मी कुठल्याही प्रकारचं कुणालाही म्हणजे मार्केटमध्ये कुठलाही पेपर काढत असतील तरी कुणीही आपली पूर्ण ताकद लावूनच पेपर काढत असते सर. पण आयोगाचा दर्जा मी जरी पेपर काढलो तरी तो फॉलो होत नाही. आणि आयोग हे शेवटी आयोगच असते. आणि ते जे पेपर तुम्ही प्रत्येक जण समजा मला वाटलं की यार सरांची किरण सरांची अकॅडमी आहे, किरण सरांनी हार्ड पेपर काढलाय त्यांच्यापेक्षा मी काढतो. याच्यामध्ये काय होतंय की पेपर हार्ड काढल्यामुळं परीक्षेसमोर विद्यार्थ्याची काय होते, मोरल डाऊन होतो. बरोबर. आणि परीक्षेमध्ये पेपर अरे असाच पेपर येणार आहे आणि त्यामुळं प्रेशर क्रिएट होते, पहिली गोष्ट. दुसरा तोटा काय होतो की काही लोक जे पेपर काढताना अवघड कसा काढावा यासाठी ती वेगळी टॉपिक निवडतात. बरोबर. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करताना अशाही टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो का, त्यांनी एवढ्या दिवस त्याच्यावर फोकस केलेलं नसते. तेही टॉपिक ते आता वाचायला लागतो किंवा आता हे होईल का माझं याचं एक प्रेशर तो डोक्यावर घेतो.
त्यामुळं मला वाटतंय की परीक्षेच्या 10 ते 15 दिवस अगोदर कुठलाही सराव पेपर रेफर करू नये, आणि जर करायचा असेल तर डोक्यावर प्रेशर क्रिएट होत नसेल तर रेफर करा. बरोबर. आता मला सांगा की अभ्यास करत असताना जनरली हिस्ट्री असेल किंवा करंटसारखा सब्जेक्ट असेल, म्हणजे करंट अफेअर्स, तर याच्यात विद्यार्थ्यांना एक भीती असते ओके. की हिस्ट्री किती वाचलं तरी प्रश्न बाहेरचेच कुठले तरी येतात, किंवा करंटचं नेमकं वाचायचं काय, याच्यामुळं काही विद्यार्थी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. म्हणजे हिस्ट्रीला करंटला मार्क येत नाहीत, हिस्ट्रीला मार्क येत नाहीत. बरं. तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की हिस्ट्रीसाठी आणि करंटसाठी स्पेशली काय सांगाल, काय केलं पाहिजे? ऍक्च्युली आता 8 ऑक्टोबरसाठी तुम्ही मला बोलवलात तर मी 8 ऑक्टोबरसाठी बोलेल सर. बरोबर. ओके, बाकी परीक्षेसाठी मी जनरली बोलणार नाही. तर 8 ऑक्टोबरसाठी मला हे वाटतंय ऑगस्ट 2021 पासून बरं. ते सप्टेंबर, म्हणजे ऑगस्ट म्हणजे ते ऑगस्ट नसते तर 1 महिना मागाच असतो, तो जुलैचं म्हणजे असतो, कुठलंही मासिक वापरायचं आहे. तर जनरली मला काय कोणी हे दिलेलं नाही बरं का. मी परिक्रमा सांगतो विद्यार्थ्यांना की परिक्रमा रेफर करा, ओके, मंथली. बरं. आणि कुठलंही तुम्ही एखादं इयर म्हणजे मंथली असेल तर ते चांगलं जे मंथली वाटतंय विद्यार्थ्यांना त्यांनी ते रेफर केलं तरी चालेल, मी सांगतोय म्हणून नाही. आणि विद्यार्थी काय करतात, मार्क कमी येण्याचं कारण सांगतो. करंट किती मार्काला आहे सर? 15 प्रश्नच. हिस्ट्री किती मार्काला आहे? 15 प्रश्नच. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, सरांना विचारण्याचा मला हक्क नाही. जॉग्राफी 15 प्रश्न आहेत. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. जॉग्राफीला पहिल्या दिवसापासून नियोजनामध्ये ठेवता, बरोबर? 15 मार्कासाठी जॉग्राफीला या 6 दिवसानंतर मला पुन्हा जॉग्राफी वाचायचा आहे हा टार्गेट ठेवता, बरोबर? मग करंटला का देत नाहीत वेळ? करंटला परीक्षेसमोरच का आठवतोय तुम्हाला? आणि जर परीक्षेसमोर तुम्हाला आठवत असेल, एखादा मित्र काम पडला की आठवत असेल, ते सरळ म्हणते किरण फक्त कामाचा आहे राव, काम असला की फोन लावतो, याच्याकडे दुर्लक्ष करा. आयोग का नाही म्हणणार तुमच्याकडे दुर्लक्ष? अगदी बरोबर, कॉमन गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जनरली मी तुम्हाला उदाहरण देतोय किरण सर, असं काही नाही बरं का. पण मला हे म्हणायचं आहे की जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये जर मार्क घ्यायचे असतील तर फर्स्ट डे पासून नियोजन करा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मंथली रेफर करा, आणि मंथली रेफर करून तुम्ही, मी म्हणत नाही की तुम्ही इयरबुक वाचू नका, सगळ्यांसोबत परीक्षेच्या 1 महिना अगोदर जे इयरबुक येतात ते पण रेफर करा. आणि जर मार्क कमी आले तर आप्पा हातनोरेशी गाठ पडेल, निश्चिंत कमी मार्क पडणार नाही. जनरली पोरं सर पूर्वी, आता मी अजून एक गोष्ट तुम्ही विचारलात म्हणून सांगतोय, करंटसाठी. हिस्ट्रीला कमी प्रश्न आहे पोरांचा, पण करंटला आहे, निश्चिंत आहे. तर करंटला काय, बरीच पोरं काय करतात सर, मॉर्निंगला सकाळी आलं पेपर वाचत बसतात, बरोबर? आणि एखाद्याला अनुवंशिकच असते बरं का, जर वडील राजकारणात असले, सकाळपासून तो वाचत बसतो की त्याला 4च वाजतात सर, नाहीतर मग 1 वाजले की जेवायला जाते, पुन्हा आलं की मग ते झोपी जाते आणि नुसता पेपर वाचत बसते. पेपर, ते आर्टिकल वगैरे असतात पेपरमधले, वेळ जातोच ना वाचायला. तसं नाही सर, काय त्यांना एक गंध असतो पेपर वाचायचा, म्हणजे असा पेपर वाचायचा नाही की ज्या काय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचा असतो ते तेवढंच बघतात, पुरवणी पण असते, त्याच्यावर प्रश्न येतील. म्हणजे मला काय सांगायचं आहे, पेपर वाचताना स्वार्थी व्हा. बरं. आणि मी तर म्हणतोय पेपर नाही वाचला तरी फरक पडत नाही. म्हणजे हे तुम्हाला बोलतोय बरं का, म्हणजे तुम्ही म्हणाल की सर तुम्ही MPSC शिकवताना पेपर वाचू नका म्हणताय, त्याच्यामध्ये वेळ जातो. ज्याला वाटतंय की आपण जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास वेळ दिला पाहिजे, आणि प्राईम टाइम तर कधीच देऊ नका. म्हणजे सकाळचा मॉर्निंगचा वेळ जर प्राईम टाइम, याचा अर्थ मॉर्निंगच असतो असा नाही, कोणाला रात्री 2 ते 4 पण अभ्यास होतो सर, हा त्याचा प्राईम टाइम आहे. म्हणजे ज्याला ज्या वेळेमध्ये चांगला अभ्यास होतो तो तुमचा प्राईम टाइम आहे. म्हणून जास्तीत जास्त अर्धा तास ते 1 तास पेपर रेफर केला पाहिजे. पेपर रेफर करताना, करंट वाचताना, पुस्तक वाचताना किंवा कुठलंही काही वाचताना करंटचं, पहिलं त्या 2-3 वर्षामध्ये, म्हणजे 20, 21, 22 या 3 वर्षात सगळ्या परीक्षेला आलेले करंट अफेअर्स जे आहेत त्याच्यावरली प्रश्न, मग तो कशाबरोबर येऊ, एखादा समजा पुरस्कारावर आला असेल तर पुरस्कारावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते बघितल्याशिवाय पुरस्कार वाचताना तुमचा वलिया बदलणार नाही, बरोबर, प्रश्न बघण्याचं. म्हणून पहिलं प्रश्न बघून तुम्ही वाचलं पाहिजे. अगदी बरोबर. तर असं जर केलात, म्हणजे 12च्या 12 तुमची मासिकं कंप्लीट केलात, आणि मासिकं कंप्लीट करून नुसती मासिकं करून एकदा वाचून सोडून टाकलात तरी मार्क येत नाही, बरोबर. ते तुम्ही रोज 2 तास त्याला नियोजनामध्ये वेळ द्या, डेली वेळ, आणि डेली रोजच्या रोज 2 तास देऊन जर रविवारी तुमचे जर वाचून एक झाला असेल तर रविवारी पुन्हा त्याला रिवाईज करा, बरोबर. ओके, आज जेवढं वाचलंय ते उद्या रिवाईज करा, तरच करंटला मार्क येतात, अन्यथा मार्क येत नाहीत, हे लक्षात घ्या. परीक्षेपर्यंत 2 ते 3 रिव्हिजन झाले पाहिजे. वाचताना नोट्स काढण्याचा प्रयत्न करू नका, हायलायटरने हायलाईट करा, जे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा वाटतो तेवढेच पॉईंट पुन्हा रिवाईज करा, बरोबर. कित्येक विद्यार्थी असे आहेत की 4-5 वर्षापासून प्रिलियम्स देतात, अभ्यास भरपूर असतो, 8-8, 10-10, 12-12 तास
त्यांची बैठक असते, अभ्यास करतात. अभ्यास झाला असा कॉन्फिडन्स पण असतो, पण परीक्षेमध्ये कुठेतरी 4-5 मार्कांनी 1-2 मार्कांनी त्यांची प्रिलियमचा रिझल्ट जातो. आणि प्रत्येक वेळेस असंच होतं, किंवा तिथं कुठेतरी पेपरमध्ये सिली मिस्टेक होते, आठवत नाही, किंवा आपण अभ्यास केलेला असतो पण ते परीक्षेला आलेलं नसतं. अशा विद्यार्थ्यांनी नेमकं कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे आता, किंवा त्यांच्या काय चुका होतात, त्यांनी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? तुम्हाला म्हणायचं आहे की 4-5 वर्षापासून करणारी विद्यार्थी आहेत, त्यांचा रिझल्ट पुन्हा पुन्हा 4-2 मार्कांनी जातो. बरोबर. ओके, त्यांना मार्क येत नाही. बरोबर. म्हणजे 5-5 वर्ष पण प्री दिलेली आहेत. ओके आहेत म्हणजे सर एक सांगतो बरं का, मागच्या 2 वर्ष पोरांची कोरोनाने काढली, त्यामुळे 5 मधून 3 वजा करा आमच्या विद्यार्थ्याची. ओके तर जर कुणाचे 4-5 वर्षापासून रिझल्ट जात असतील तर ते पुन्हा पुन्हा तेच चूक करतात सर. बरोबर. म्हणजे चुका तेच करण्याचं कारण हे असते की मी आत्ता जे करंटवर बोललोय ती पोरग शेवटपर्यंत परीक्षेपर्यंत म्हणते की मला यावर्षी आजपासून करंट करायचंय, आणि परीक्षेच्या डेटपर्यंत म्हणते आजपासून करायचं, आणि डायरेक्टली इयरबुक पण ते अर्धवट वाचतं. जर समजा त्याचा मॅथ रिझनिंग कच्चा असेल आणि मॅथ रिझनिंगला तो काय करतो, आजपासून उद्यापासून मला सुरू करायचं आहे, आणि तो मॅथ रिझनिंग बी बघत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाण्याचे 3 कारण आहेत. एक मॅथ रिझनिंग, दुसरं सायन्स, आणि तिसरं करंट. या 3 विषयामुळे रिझल्ट जातो. आणि मागच्या 3-4 वर्षापासून पुन्हा पुन्हा रिझल्ट जात आहे, त्याचं कारण या 3 विषयाकडे आपलं बघण्याचा दृष्टिकोन अजून आपण बदलला नाही, किंवा पुन्हा पुन्हा फर्स्ट पेज टू लास्ट पेज वाचण्याची परंपरा. माझे रिव्हिजन किती झाले पाहिजे, श्याम्याचे रिव्हिजन 12 झालेत, माझे रिव्हिजन 5 तरी झाले पाहिजे. तुला रिव्हिजनवर मार्क पडणार आहेत का? नाही. कशाला रिव्हिजन जास्त? म्हणजे रिव्हिजन हे बघा, आज वाचलेलं, आज पूर्ण वाचलात, 4 तास वाचलात, 4 तास वाचल्यानंतर पुस्तक स्टॉप करा. तुम्हाला किती आठवते त्याचा प्रयत्न करा. बरोबर. नुसतंच वाचून काय फायदा? म्हणजे ते लक्षात किती राहतं हे बघितलं पाहिजे, पण विद्यार्थी हे करत नाहीत. म्हणजे याचा अर्थ मेमराईज केलं पाहिजे प्रत्येक डे पासून, म्हणजे प्रत्येक दिवशी 2-2 तासला केला तरी चांगली गोष्ट आहे. हे मी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो. पण कुठलाच विद्यार्थी करत नाही. हे आपातपुरे सांगतो, आज निघून जातो, त्यांना देणे घेणं नाही. पण जी विद्यार्थी करतील, जी विद्यार्थी केलीत, ती सक्सेस झालेली आहे. तुम्ही आजही सक्सेस कॅन्डिडेटला विचारू शकता, तुम्ही आठवण्याचा फायदा किती होतो हे बघा. बरोबर. तर ह्या चुका आपण ज्या करतो की हिस्ट्रीकडे दुर्लक्ष, किंवा मग हिस्ट्री जनरली मार्क सगळ्यांनाच कमी येतात, किंवा काही जणांना अवरेजली बी येतात. पण हिस्ट्रीवर तुमचं मी बोलतो सर, शेवटी हिस्ट्रीवर बोलतो मी. हिस्ट्रीला तुम्हाला अवॉइड केले, पण हिस्ट्रीला निश्चिंत मी वेळ देतो, कारण इथं मी अजूनही हिस्ट्रीला नॉन प्रोडक्टिव्ह समजतो. पण ती मार्क तिथं पण येतात, पण ते कसे येतात आपण शेवटी निश्चिंत हिस्ट्रीवर बोलूनच एंड करू. तर मार्क मित्रांनो, जे 4-4 वर्षापासून तो सरांचा चांगला प्रश्न आहे. तर 4 वर्षापासून जर रिझल्ट जात असेल, निश्चिंत बरीच कारणं असतील, तर निश्चिंत ही पहिली गोष्ट, आपण या 3 विषयाकडे दुर्लक्ष करतोय का ते बघा. आणि दुसरी गोष्ट, दुर्लक्ष करत नसाल आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरंच वाचत असाल, टाइम टेबल फॉलो करत असाल, म्हणजे प्रत्येक दिवशी 2 तास करंट रिझनिंग, मॅथ सगळं करत असाल, ह्या सगळ्या विषयांना व्यवस्थित वेळ देत असाल, तर दुसरी गोष्ट चुकत असेल तुमची. दुसरी कोणती गोष्ट? नुसतं वाचत असाल, क्वेश्चन सोडत नसाल. तिसरी गोष्ट अजून एक असते सर, की जे काय करतात की आता समजा मी काय सांगितलंय की तुम्हाला सायन्समध्ये मला बायोमध्ये मार्क घ्यायचे, 8 ते 9 प्रश्न येतात. मी सांगितलंय तुम्हाला 8 ते 9 प्रश्न येतात. तर सायन्सला प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, रोग आणि न्यूट्रिशन या टॉपिकवर, आणि काय कृषी वगैरे जो टॉपिक असेल, ॲग्रिकल्चर रिलेटेड टॉपिक असेल, याच्यावर प्रश्न येतात. मी असं सांगितलं. बरोबर. पोरगं काय करतं सर? उत्सर्जन संस्था किंवा पेशी सेल वगैरे द्या, किंवा मग काय अशी जे ज्याच्यावर आजपर्यंत प्रश्नच आले नाहीत, एका दुसरा आला नाही, त्यालाही तेवढंच प्रेम. आणि ज्याच्यावर पुन्हा पुन्हा कंटिन्युअसली प्रश्न येतात त्याच्यावरही तेवढंच. म्हणजे एखादी पोरगी लाईन द्यायली तर त्याच्याकडे जायला पाहिजे. बरोबर. आणि जर सगळ्याकडेच तुम्ही तेवढं लक्ष देत असाल, बरोबर, म्हणजे मी माझ्यासारख्या माणसानं बोलायला नाही पाहिजे असं, पण एक सांगतोय की एखाद्यानं भाव देत असेल तर ते पहिलं तिकडे जाणार. बरोबर. म्हणजे जिथं प्रश्न जास्त आहेत तिथं थांबा ना बाबा. म्हणजे त्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करा. ज्याच्यावर प्रश्न जास्त येतात ती करत नाहीत, म्हणजे त्यालाही तेवढ्याच रिव्हिजन, यालाही तेवढ्याच रिव्हिजन, त्यामुळे कन्फ्युजन वाढतं आणि मार्क कमी येतो. हे कारण आहे. आणि असं जर बदलला नाहीत, म्हणजे कशावर प्रश्न येतात याला पहिलं मॅक्झिमम रिव्हिजन करा, ज्याच्यावर अगदी कमी येतात त्याला मिनिमम रिव्हिजन करा. नक्कीच. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की टेक्स्टबुक वापरले पाहिजेत, परंतु फक्त टेक्स्टबुकवरती तर होणार नाही. परंतु आता जवळजवळ 125 दिवसाचा कालावधी आहे. मग या वेळेमध्ये विद्यार्थ्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे आणि कुठले बुक्स त्यांनी रेफर केले पाहिजेत? कारण मटेरियल भरपूर आहे,
आणि भरपूर पुस्तकं आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की एकाच सब्जेक्टसाठी 4-4, 5-5 पुस्तकं वापरतात. नेमकं काय केलं पाहिजे, कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे आणि नियोजन कसं असलं पाहिजे विद्यार्थ्यांचं? निश्चित सर, आणि चांगला प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचं नियोजन काय असलं पाहिजे, तर मला हे सांगायचं आहे सर की विद्यार्थ्याचं नियोजन, विद्यार्थी एका दिवशी एकच विषय वाचला पाहिजे आणि 6-7 दिवस एकच विषय वाचला पाहिजे आणि 35-40 दिवसानंतर त्याला रिवाईज केलं पाहिजे आणि अशाच्या कानाखाली दिलं पाहिजे. पहिलं मी सांगतो पहिले स्पष्ट की असं करूच नका पोरो. तुम्ही म्हणाल की सर हे एवढं असं कसं काय रागात बोलतंय, बरोबर. मला बरेच विद्यार्थी म्हणतात की हा मूर्ख माणूस आहे, की असा का बोलतो. कारण मला प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी आहे मित्रांनो. कारण मला कुठल्याही विद्यार्थ्याचा सिंगल मिनिट या क्षेत्रात दिला असाल तर तुमचा जो काय वेळ आहे, मला काय बघा सर, एक वाक्य तुम्हाला बोलून जातो मी आज, की एका चांगल्या व्यक्तीचं वाक्य आहे, मला तो व्यक्तीचं नाव आठवणार नाही, की त्यांनी असं सांगितलेलं आहे, अमर्याद क्षेत्रामध्ये अमर्याद वर्क करण्यापेक्षा, म्हणजे अमर्याद क्षेत्रामध्ये अमर्याद वर्क केला तर कोणी ओळखणार नाही, बरोबर. आणि मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्याद वर्क केला तर निश्चिंत तुमची ओळख होते. नक्कीच. खरं आहे का नाही? खरं. तर त्याच उदाहरणावर मी बोलतो की मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन केला तर फायदा होतो. बरोबर. मॅक्झिमम मटेरियल मिनिमम रिव्हिजन केला तर काय होईल, अमर्याद क्षेत्रामध्ये अमर्याद वर्क किंवा मर्यादित वर्क ठरेल तुमचं, अमर्याद जरी जरी असलं तरी. तर मटेरियल मिनिमम ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. तर मटेरियल काय वाचलं पाहिजे कोणत्या विषयाला, हे सर मी सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांना सगळ्या माहिती आहे की कुठल्या विषयाला काय वाचलं पाहिजे. आणि हे सगळं वास्तव कट्ट्यावरही मी याच्यापूर्वी टाकलेला व्हिडिओ आहे, त्यावर कुठल्या विषयाला काय वाचलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. मागच्याच परीक्षेला मी टाकलंय, तुम्हाला सर आठवत असेल. ओके. तर प्रत्येक विषयाचं हिस्ट्रीला काय रेफर केलं पाहिजे, ज्योग्राफीला काय रेफर केलं पाहिजे, वास्तव कट्ट्यावरही आहे आणि लोकसेवा पब्लिकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर पण आहे. ओके, सॉरी टेलिग्राम म्हणतो, आपल्या युट्यूब चॅनलवर पण आहे. दोन्ही ठिकाणी मी टाकलेलं आहे. त्यामुळं विद्यार्थी तिथं जाऊन बघू शकतात. तिथं मी या ठिकाणी पुस्तकावर बोलणार नाही. तर पुस्तकं कशी वाचली पाहिजे हे निश्चिंत मी बोलतो. तर प्रत्येक विषयाला एकच पुस्तक ठेवा मित्रांनो. मग ते कुठलेही असो, हिस्ट्रीला समजा उदाहरण देतो मी, कठारे किंवा गाठाळ वाचायचं असेल तर एकच कठारे वाचा किंवा गाठाळ वाचा. पण वाचताना हे लक्षात ठेवा की त्या एका पुस्तकातून प्रश्नच येत नाहीत म्हणून दुसरे काहीतरी 4 पुस्तकं वाचण्याच्या नादी लागू नका. तेच पुस्तक मॅक्झिमम वेळेस रिवाईज करा. त्यातले जर 5च प्रश्न आले तर 5च्या 5 बरोबर येऊ द्या. ओके. 7 प्रश्न दुसऱ्यामधले 2 आले म्हणून तेही बरोबर यावं ही अपेक्षा तुम्ही करू नका. ओके. म्हणून मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन. प्रत्येक हिस्ट्रीसाठी एक, ज्योग्राफीसाठी एक, पॉलिटीसाठी एक रेफरन्स बुक तर लागतंय सर. फक्त सायन्ससाठी रेफरन्स बुक वाचायची गरज नाही. सायन्सला फक्त स्टेट बोर्ड वाचला तरी चालेल. ओके. जर वाचायचं असेल तर बस्के सरांचं रेफर करू शकतो. ओके. ते पण बायोला खूप उत्तम फायदा होतो त्या ठिकाणी. नक्कीच. हे सगळं झालं अभ्यासासंदर्भात. आता एकंदरीत अभ्यास करत असताना आपण आता हे आपण फक्त 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी खरं तर ही मुलाखत घेतोय. वेगवेगळ्या परीक्षांसाठी आपण वेगवेगळी मुलाखत घेऊ किंवा वेगवेगळे आपण व्हिडिओ याच्यावरती तयार करूयात. परंतु फक्त या मुलाखतीच्या शेवटाला जाताना विद्यार्थी नेमके चुका काय करतात, विद्यार्थ्यांनी कुठल्या चुका अभ्यास करताना टाळल्या पाहिजेत जेणेकरून ते रिझल्ट त्यांचा येईल किंवा रिझल्टच्या जवळ तरी जातील. अभ्यास करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजे? ओके सर, हे खूप चांगला प्रश्न आहे. अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं सांगतो, उठल्यापासून मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. बरोबर. निघालं उठलं की ते रील काढते सर. आता 1-2 रील झाली की म्हणते आता थांबवतो बरं का, मग पुन्हा बघतो. 1 तास कसा जातो कळत नाही. तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास गेले तेही कळत नाही. बरोबर. मग पुन्हा म्हणते की एक फोन लावून येतो बरं का. ते आता कोणाला लावतो हे मला माहिती नाही, पण असं करून ते रोज त्याला सकाळी 7ला लायब्ररीला येतंय, लायब्ररीमध्ये पुस्तकं ठेवतंय आणि 12पर्यंत ते लायब्ररीतच जात नाही सर. सगळ्यात जर MPSCचा कोण वैरी असेल तर मित्रांनो मोबाईल आहे. पहिलं मोबाईल बाजूला ठेवा. तुम्ही म्हणा मोबाईल म्हणून कुठल्या करंटचा फायदा झाला रे तुला? अरे काहीच झालं नाही. मी सांगतो ना, कुठल्याही विद्यार्थ्याला मोबाईलचा काहीच फायदा होत नाही. फक्त मोबाईलचा हेच फायदा होतो, ते म्हणजे काय, बिघडणे. सध्या तरी तुमच्यासाठी मित्रांनो पहिलं मोबाईल बाजूला ठेवा, पहिली चूक. दुसरं सांगतोय, अभ्यास तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही लायब्ररीला जा. तुम्ही तुमच्या वेळेनुसार. बरीच पोरं काय करतात की हा कसा 7ला चाललाय, मी कसं 7ला जाऊ, 7ला जाऊन जागा धरण्यासाठी जातात. त्याची गरज नाही. तुमचा टाइम काय बेस्ट आहे. कारण तुमची झोप झाली नसेल सकाळी 7ला तर पूर्ण झोप करूनच जा. म्हणजे चांगली ती गोष्ट आहे. म्हणजे पहिले मी तुम्हाला ह्या गोष्टी का बोलतो ते कळत असेल. मित्र कमी ठेवा. आणि त्यानंतर सांगतो,
जसे मित्र कमी करा म्हणतो तसं पुस्तकं कमी करा. कळलं का? म्हणजे पुस्तक कमी करा का म्हणतोय? पुस्तक एका विषयाला एकच पुस्तक ठेवा, पण स्टँडर्ड ठेवा. आणि रिव्हिजन असं करा की आज जर मी समजा सर एक 20 पेजेस वाचले पाहिजे, तुम्ही म्हणाल की सर पेजेसचं टार्गेट ठेवलं पाहिजे का? निश्चिंत ठेवलं नाही पाहिजे, पण एक ओव्हरऑल बाबा एवढे वाचलं पाहिजे आठवड्यात, असं तुमचा एक गणित असतो प्रत्येकाचा. बरोबर. तर समजा तुम्ही रेफर केलात की बाबा एक 40 पेजेस वाचलात, तर दुसऱ्या दिवशी त्या 40 पेजला पहिले रिवाइज केलं पाहिजे. अगदी बरोबर. पोरगं काय करतं की पूर्ण वाचूनच काढतंय, रिव्हिजनचं त्याचं नावच नसते. मग हे त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरते. आणि फॅक्ट जे आहेत महत्वाचे, एमपीएससीला सर जनरली असा कुठलाही कुचर प्रश्न विचारला जात नाही. तुम्ही आजही बघितलात, जर घटना निर्मिती टॉपिकवर प्रश्न विचारायचा असेल, प्रिअम्बलवर विचारायचा असेल, किंवा इकॉनॉमिक्समध्ये इंडियन इकॉनॉमीवर विचारायचं असेल, किंवा पॉवर्टीवर विचारायचं असेल, तर तीच आकडेवारी फिक्स आहे. आजही 86 अमेंडमेंट कुठलीही परीक्षा सोडली नाही, म्हणजे राज्यसभेची. बरोबर. आणि इव्हन घटना निर्मितीमध्ये तुम्ही बघा आजपर्यंत एवढ्या तारख्या आहेत, मग तुम्हाला का कळत नाही की त्याच त्या घटकावर प्रश्न येत असेल तर पहिले ते घटक कंप्लीट करा. तुम्हाला वाटतंय ना की ते पहिलं ते घटक करा, आणि मग जेवढ्या प्रश्न आले आहेत आजपर्यंत ती पहिलं कंप्लीट करून मग तुमचा काय अभ्यास वाढवा. पण असं करत नाहीत पोरं. बरोबर. पहिला आपला अभ्यास वाढवायचा प्रयत्न करतात, मग नंतर त्या प्रश्नाकडे येऊन त्या प्रश्नानुसार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अनसक्सेस ठरतात. मटेरियल कमी, मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन. स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे सर. बरोबर. पण आता परीक्षेसमोर नोट्स काढतो म्हणलात तर ते साहजिक शक्य नाही. आता नोट्समध्ये काय असलं पाहिजेत नक्की? कारण कधी कधी आम्ही काही नोट्स पाहिलेत की पुस्तक इकडे उतरून काढलेलं असतं. हा, तोही प्रश्न आहे. पण काय होतंय सर की मी समजा, तुम्ही ते कुठल्या विद्यार्थ्याचं बोलताय ते मी बोलतो. समजा मी पहिली रिडिंग केली, नोट्स काढायला लागलो, मला सगळंच नवीन वाटेल ना. बरोबर. मला वाटतं की सगळंच महत्वाचं आहे. पण ते योग्य आहे का पहिल्या रिडिंगला नोट्स काढणं? पहिल्या रिडिंगला नोट्स तर कोणीच काढू नये. दुसरी गोष्ट, पहिली रिडिंग तर सोडा, दुसरी रिडिंग असो काही असो, 2 रिडिंग त्यानंतर क्वेश्चन, किमान 2 वेळेस क्वेश्चन वाचल्याशिवाय, जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन घुसत नाही तोपर्यंत तुम्ही नोट्स काढण्याचा अधिकार गमावता. एकतर तुमचं क्वेश्चन्स, सिलेबस, या 2 गोष्टी तुमच्या डोक्याच्या खोपडीतच पाहिजेत सर. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमचं मटेरियल, आणि मटेरियल नंतर मग नोट्स काढलं पाहिजे. ज्याच्या डोक्यामध्ये क्वेश्चन्स नाहीत त्यांनी काय वाचू नये, नोट्स काढण्याचा प्रयत्न करू नये. बरोबर. मला कसं कळणार आहे कशावर महत्वाचं आहे? तुम्हाला रस्ताच माहिती नाही तर तुम्ही या दिशेला आहे, तुम्ही या दिशेला चाललात, तर मग काय त्याचा फायदा काय? असा आहे नोट्स. त्यामुळं सर अशा पद्धतीने काढलं पाहिजे. काय आता मुलाखतीच्या आपल्याला शेवटाकडे जायचं आहे, तर हिस्ट्रीसाठी काय सांगाल तुम्ही? कारण हिस्ट्रीबाबत विद्यार्थी नेहमीच त्यांना भीती असते त्या विषयाची. आता सर ॲक्च्युली काय माहिती आहे का की इतिहासाची भीती आहे, म्हणून इतिहासासाठी या पुस्तकातला आता जनरली मी सांगतोय बरं का की मागच्या परीक्षेत काय विचारले, मी ते बोलतोय डायरेक्टली तुम्हाला. YCMUच्या पुस्तकातली विचारले, मी सांगतो तुम्हाला डायरेक्टली, तुम्ही रेफरन्स काढून बघा. म्हणजे मी सांगतोय काहीतरी खोटं बोलताय हा माणूस, मी बघितले. मग आता यावर्षी YCMU मधले 2 प्रश्न दिसले, 3 प्रश्न दिसले म्हणून सगळे YCMUचे वाचायचे का? नाही. तर मला हे सांगायचं आहे, सगळे विषय अव्हरेज लेवलला प्रॉपरली ठेवायचे. समजा हिस्ट्री अवघड आलं तर सगळ्यालाच अवघड आहे. बरोबर. पण तरी पण हिस्ट्रीसाठी एक इंडिया हिस्ट्री आणि एक महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी चांगलं पुस्तक करून ठेवायचं. आणि त्यातले काहीच आलं नाही असं कधीच होत नाही सर. समजा आता गाठाळ तुम्ही चांगलं केलात, आणि हिस्ट्रीसाठी कोळंबे सरांचं चांगलं केलं, कारण जी विद्यार्थी आहेत कोळंबे सरांचं सफिशियंट आहे, त्यांनी जर व्यवस्थित केले तर गरज पडत नाही की बाकी करण्याची सर हिस्ट्रीला. पण पोरगं काय करतंय, एका पोराकडं जर एक मुलगा आला, सर मला इतिहासामध्ये मार्क येत नाहीत आणि म्हणून मी सर मागच्या 4-5 वर्षापासून अभ्यास करतो बरं का, म्हणजे मी आपली काउन्सिलिंग घेत होतो, तर सर मी कठारे वाचलोय, गाठाळ वाचलोय, मी दिनेश मोरे वाचलोय, सर मी हे केलंय आणि आता विश्वखंड बघतोय. तर मला प्रश्न पडला की यार आपण एवढं का नाही केलं, म्हणजे की, आणि जर कदाचित केलं असतं मी पण इथं आलो नसतो. बरं खरं सांगतोय, म्हणजे कमीत कमी रेफर करा, कारण त्यांनी एवढं रेफर केलंय तेवढं कसं काय लक्षात राहणार सर. बरोबर. वेळ जाणार. हा, आणि वेळ, आणि सर काय होतं की तुम्ही जेव्हा मॅक्झिमम करता, आणि मी जर समजा भिंतीला प्रत्येक ठिकाणी एक बारच खेळा मारत असेल तर बसेल का? जर मी एकाच ठिकाणी 100 वेळेस खेळा मारला तर ते खेळा बसेल का? 100% बसणार. त्यामुळं एकच पुस्तक जर मी 10 वेळेस वाचलं तर मला लक्षात राहील ना. बरोबर. म्हणून मी तुम्हाला पुन्हाच सांगतो की कुठल्याही इंडिया हिस्ट्रीसाठी एक बुक आणि महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी एक बुक, आणि त्यातल्या तर तुम्ही इतिहास विचारलात म्हणून सांगतो की इतिहासाला सध्या आयोगाचं भर कंबाईनच्या लेवलला तरी समाज सुधारकावर जास्त आहे. तर समाज सुधारकावर भर दिलं पाहिजे. त्यातल्या त्यात
सर्वात महत्त्वाचे समाजसुधारक जे आहेत, म्हणजे जी महत्त्वाची समाजसुधारक जी आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मग महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील, त्यानंतर आगरकर असतील, त्यानंतर लोकहितवादी असतील, त्यानंतर पंडिता रमाबाई असतील, त्यानंतर रमाबाई रानडे असतील आणि म्हणजे स्त्री समाजसुधारक असतील आणि स्त्री पुरुष तुलना जो ग्रंथ लिहिलेला आहे ताराबाई शिंदे असतील. तर एवढं जर व्यवस्थित केलेत विद्यार्थी, नानाशंकर सेठ वगैरे, तर याच्या आधारावर बरेच दरवर्षी तुम्ही शाहू महाराज वगैरे महत्त्वाचे आहेत, तर एवढ्यावर सर दरवर्षी तुम्ही कुठल्याही वर्षी बघा, एक तर राजर्षी शाहू महाराजांवर असतंय किंवा मग महात्मा फुलेंवर असतंय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असतंय किंवा महर्षी कर्वेंवर असतंय, इथंच प्रश्न फिरतो. म्हणून ते म्हणजे समाजसुधार करताना पण कशावर भर दिला पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटमध्ये प्रिपेअर देतो, पण मला वेळ कमी असल्यामुळं म्हणजे तुमच्याकडं किंवा विद्यार्थ्यांकडं, आपल्या दोघांपेक्षा विद्यार्थ्यांचं महत्त्व जास्त आहे. जर व्हिडिओ खूप हे झाला तर विद्यार्थ्यांचा टाइम जास्त जातो सर. बरोबर. नियोजनामध्येच एवढा गेला तर मग तो प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण त्या थोडं शॉर्टकट घेतो. तर इतिहासासाठी अशा पद्धतीने केलं पाहिजे सर, तर मार्क येतील. नक्कीच. तुम्ही आज जे काही मार्गदर्शन केलं ते निश्चित विद्यार्थ्यांना, कंबाईनच्या विद्यार्थ्यांना जी काही भविष्यातली कंबाईनची एक्झाम आहे त्याच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की जे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे काही, कारण सगळे प्रश्न एका मुलाखतीमध्ये कव्हर करणं शक्य नाही आणि विद्यार्थ्यांच्या मनातले सगळेच प्रश्न आम्हाला माहिती असणंही अपेक्षित नाही. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. ते प्रश्न एकत्र करून सर आपण एक काम करू, 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी विद्यार्थी जर विद्यार्थ्यांचे मॅक्झिमम जर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतील तर एक दिवस निश्चिंत लाईव्ह जाऊ, त्यांचे कमेंट बघा तुम्ही, की विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर तुम्ही एका दिवशी लाईव्ह या, तर एक 8-10 दिवसामध्ये आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू. कमेंट मधले जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊन, जेणेकरून विद्यार्थ्यांचे तुमचे जे बी प्रश्न आहेत प्रत्येकाने प्रश्न करू शकता. ओके, ज्यांना पर्सनली बोलायचं आहे सर तर आपण डिरेक्टली त्यांना पहिलंच बोलून घेऊ. ओके, की बाबा मला पर्सनल बोलायचे सर याशी. ओके, कारण काही जणांचे पर्सनल प्रॉब्लेम पण असतात सर. बरोबर. ओके, आणि जर जे पब्लिक आहेत त्यांनी प्रश्न टाका, सगळ्यांचे एकत्रीकरण करू सर आपण आणि लाईव्ह सेशन घेऊ. नक्कीच. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं नाही सर, तुम्ही बोलवलात आणि या म्हणजे विद्यार्थ्यांचा जेवढा फायदा होईल तोच सगळ्यात मोठं माझं सर, मला सगळ्यात मोठं म्हणजे मला सगळ्यात जास्त आनंद कशात होतो तर जेवढ्या विद्यार्थ्यांचा आनंद ज्याच्यामध्ये आहे तो माझा आनंद असतो. त्यामुळे मला बोलवलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू.